नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार करत असलो तरी आगामी खोपोली नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत जाण्याची संधी असल्याचे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी खोपोलीमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत केले. कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आढावा बैठकीचे आयोजन खोपोलीतील लोहाना समाज हॉलमध्ये करण्यात आले होते. या बैठकीला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, सनी यादव, माजी सभापती नरेश पाटील, तालुकाध्यक्ष मोरे, शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, राहुल जाधव, अजय इंदुलकर, माजी नगरसेवक सूर्यकांत देशमुख उपस्थित होते. कर्जत तालुक्यात प्रचंड नागरिकीकरण होत असून हा तालुका बदलाच्या संक्रमणातून जात आहे. या स्पर्धेयुगात टिकाव धरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कर्जत तालुका बदलाच्या संक्रमणात असून देशातील अनेक भागातून कर्जत तालुक्यात लोक राहायला येत आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. मात्र यामध्ये कर्जत तालुका अग्रेसर असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्जत येथे केले. भाजप कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी आणि 12वी मधील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भुईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, भाजप निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा पोहोच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच निर्माण झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषामुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे स्पष्टीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत देण्यात आले आहे. प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने 20 जून रोजी केलेल्या तपासणी दरम्यान ओलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक 5 अस्फाल्टवर 3 ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या. कंत्राटदार मेसर्स स्टॅबॅक या कंपनीने या भागातील दुरुस्तीचे काम सुरू असल्याचेही MMRDA मार्फत कळवण्यात आले आहे. गाडी नदीच्या प्रवाहात अडकलेल्या 18 म्हशींना अग्निशमन विभागाचे जीवनदान दिले आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे गाडी नदीच्या प्रवाहात अडकलेल्या 18 म्हशींना पनवेल अग्निशमन दलाने 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून जीवनदान दिले. गुरुवारी दिवसभर पनवेल परिसरात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे गाडी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढू लागली. ही पातळी वाढण्याच्या आधी भिंगारी टाटा कॅम्पजवळील नदीपात्रात 18 म्हशी या चरण्यासाठी गेल्या होत्या. पाण्याची पातळी वाढल्यामुळे म्हशींना बाहेर येणे मुश्किल होऊन बसले. ही घटना कल्पतरू रिव्हर साईडमधील एका महिलेला निदर्शनाला आल्याने त्या महिलेने पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला संपर्क साधला. त्यावेळी तातडीने कोळखे येथील आग आटोक्यात आणल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी अग्निशमन दल पोहोचले. त्यांनी प्रथम पाण्यात उतरून म्हशींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते करता आले नाही. त्यानंतर अग्निशमन केंद्र अधिकारी हरिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उप अग्निशमन अधिकारी संदीप पाटील, वाहन चालक आकाश दीक्षित, मनीष पगडे, अमर घरत, सागर कोळी यांनी तराफ्याच्या सहाय्याने या 18 म्हशींना नदीच्या किनारी सुखरूप बाहेर काढले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील सांगुकाना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स विभागाद्वारे योग सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग पनवेलचे योगा प्रशिक्षक चंद्रशेखर सापळे आणि त्यांचे सहकारी अजित पाटील, मनीषा सापळे, संजय म्हात्रे, शीला कोकडे, अजय कासलकर, उगंधरा कासलकर आणि कांचन यांनी महाविद्यालयातील NCC कॅडेट, NSS स्वयंसेवक महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गास योगाभ्यासाचे शिक्षण दिले. या योग सत्रात राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या एकूण 43 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगा सत्राची सुरुवात ध्यान साधनेने झाली. यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमूने प्रशिक्षणार्थींशी हितगुज करत योगासनांचे महत्त्व विशद करून निरोगी आयुष्यासाठी योगाभ्यास आवश्यक असल्याचे भाष्य केले. त्यानंतर योगा
योगा प्रशिक्षकांच्या निरीक्षक आणि मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगाभ्यास केला। रायगड पोलीस दलातील 422 रिक्त पदांसाठी शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरू झाली। अलिबाग जवळ नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात ही भरती प्रक्रिया सुरू आहे। पहिल्या दिवशी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते। त्यानंतर शारीरिक मोजमाप घेण्यात आली। शेवटी उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। दररोज 800 ते 1000 मुलांना चाचणीसाठी बोलावले जाणार आहे। जिल्हा क्रीडा संकुलात कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी होणार आहे। तर 800 आणि 1600 मीटर धावण्याची चाचणी कुरुळच्या RCF कॉलनीत होणार आहे। अलिबाग जवळ समुद्रात असलेला खांदेरी किल्ला महाराष्ट्र सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे। याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने 19 जून रोजी जारी केली आहे। त्यामुळे या सागरी किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होणार आहे। सागरी सीमांचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातील निर्जन बेटावर खांदेरी किल्ल्याची उभारणी केली। 1672 साली हे काम सुरू करण्यात आले, तर 1680 साली किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले। जवळपास 6 हेक्टर परिसरात हा किल्ला पसरला असून किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी रुंद आहे। किल्ल्यावर असलेले 21 बुरुज आजही भक्कम स्थितीत आहेत। किल्ल्यात 4 विहिरी आणि जुन्या इमारतींचे अवशेष शिल्लक आहेत। किल्ल्यावर सध्या दीपगृह अस्तित्वात आहे। कोळी समाजाचे वेताळ देवाचे स्थानही या किल्ल्यावर आहे। मराठा आरमारचा प्रमुख तळ म्हणून खांदेरी किल्ला नावारूपास आला। नंतर कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातही या किल्ल्याचे महत्त्व टिकून होते। मात्र 1818 साली हा किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला। गेली अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षित अवस्थेत पडून होता। आता हा किल्ला राज्य शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला असल्याने किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होणार आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटलने योग प्रशिक्षक रिचा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष योग सत्राचे आयोजन केले होते। या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला असून सुमारे 50 जण यामध्ये सहभागी झाले। यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली। योग प्रशिक्षक रिचा पाटील यांनी दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व तसेच व्यायाम प्रकारांविषयी माहिती आणि प्रात्यक्षिक सादर केले। या सत्राची सांगता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेजवळ आणि योग प्रशिक्षक रिचा पाटील यांच्या सत्कार समारंभाने झाली। या कार्यक्रमांतर्गत सर्वांगीण आरोग्य कसे सुधारता येईल यावर विशेष भर देण्यात आला। नवी मुंबईमध्ये योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। वाशी आणि कोपरखेळणे येथे आयोजित कार्यक्रमात आमदार गणेश नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह अनेकांनी योगासने केली। यावेळी योग प्रशिक्षकांचा सन्मानही करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून सांगितले असे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी केले। योगाच्या माध्यमातून सकारात्मक जीवन जगताना सर्वांच्या कल्याणाचा किंबहुना वैश्विक हिताचा विचार व्हायला पाहिजे। योगामुळे शरीराच्या आरोग्यासोबतच मनाचे आरोग्य देखील उत्तम राखले जाते। त्यामुळे व्याधींना दूर ठेवायचे असेल तर प्रत्येकाने योगासने करावीत। त्याचबरोबर इतरांनाही योगा करण्यासाठी प्रेरित करावे। कोरोनासारख्या संकट काळात ज्यावेळी व्यायामाची साधने बंद होती त्यावेळी योगाच्या माध्यमातून आरोग्य अबाधित ठेवता आल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी म्हणाले। शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आता एसटी महामंडळाचे पास काढण्यासाठी रांगेत थांबवण्याची आवश्यकता नाही, तर त्यांचे पासेस थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत। या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन एसटीच्या मुंबई विभाग नियंत्रक मोनिका वानखेडे यांनी केले आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत। दूरवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करावा लागतो, त्यासाठी त्यांना सवलत देखील दिली जाते। मात्र विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते। विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास थांबवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने शाळेत पास देण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी एसटी महामंडळातर्फे शाळा आणि महाविद्यालयात भेट देण्यात येत आहे।
महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल 17,471 पदे भरली जाणार आहेत। या भरती प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली। दरम्यान राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या पोलीस भरती प्रक्रियेवर परिणाम होत आहे। या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे। यापुढेही पावसाचे दिवस आहेत, त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरू होईल। अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील, कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते। त्यांना ती संधी मिळायला हवी असे फडणवीस म्हणाले आहेत। ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून ओबीसींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। तसेच ओबीसी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले। ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळात भुजबळांसह धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन, अतुल सावे, प्रकाश शेडगे हे नेते उपस्थित होते। यावेळी शेंडगे आणि भुजबळ यांनी प्रामुख्याने भूमिका मांडली।